आपलं बिल देऊ आपण त्यांना. किती? अच्छा, मिसळ एका थाळी आहे. जुली तू बाजूला चल, मग मागे नाही यायचं. आणि कळलं, 3 मोठे मोठे. अजून कुठे पेरू आमच्या नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर झोप बघू शकतो चांगली मजबूत झाली आहे. रात्री 10-10:30च्या दरम्यान चांगली गाढ झोप लागली. मागे रूम तर शांत होती, AC पण चांगला चिल्ड होता. आता आपण इथून पुढे जेजुरी, म्हणजे आता पुण्यावरनं जेजुरीवरनं चला. कस्टमरचा फोन आलाच, तर चला सगळं आवरलं. जास्त काय नव्हतं, टॉबल घ्यायचं आहे. खाली आपली गाडी पार्क आहे. इथून ती गाडी दिसणार, त्याच्या मागच्या साईडला गाडी आहे. आपलं गॅजेटची बॅग, हे माझे वॉलेट वगैरे, आणि हे सगळं पॅक झालं आहे. आपल्याला घरात मस्त टिफिन आणला होता, स्वच्छ साबणाने धुतला जरा टकाटक. टिफिन घेतला पॅकमध्ये. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपली गाडी आहे सगळ्यांच्या मागे, कारण की जे लोक लेट येणार होते त्यांनी त्यांच्या गाड्या माझ्या पुढे लावल्यात, आणि मी लवकर झोपलो, लवकर आलो. हे लोक आले 12:30-1ला, कदाचित गाडीचा आवाज येतो. तर चला आता आपलं सगळं काम झालं, पाणी आहे. तर चला आता आपण निघूया. आपल्याला जायचं आहे जेजुरी आणि हडपसर. पण बघू, आता कस्टमरचा फोन आला होता की त्यांचा जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला आता जस्ट. आता प्लॅन चेंज होतो का काय बघूया. आपलं टिफिन वगैरे सगळं बंद करा, ते चाबीच काढतो मेन. म्हणजे सगळं बंद, AC बंद, TV बंद, सगळं बंद ॲटोमॅटिक. आता आपण चला चाबी त्यांना देऊन टाकू. आता लिफ्टनी नाही जात, जरा चालत जातो. चांगलं होतं हॉटेल, एवढा काय त्रास तर झाला. 1 दिवस आपल्याला काढायचा होता. 2400 रुपयामध्ये काय वाईट आहे ना. रिसेप्शनिस्टमध्ये झोपले सगळेजण भाई साहेब. अरे कृष्णा, गुड मॉर्निंग. कृष्णा दादा आमचे झोपलेत, गाड्या काढायच्या होत्या, त्यांनी गाड्या लावल्यात. तर आपली गाडी तुम्हाला दाखवतो कुठे. बघा लास्टला ही एक गाडी, आणि ही एक गाडी, आणि आपली सखी तो बी आहे, माय डार्लिंग, माय मर्सिडीज बेंझ. हे बघा, चाबी कुठे गेली. तिला ठेवू आता आपण अशी मागे. चलो, कट्टोकट लावली ती गाडी. MS-04 ही पण आमच्याच कडची आहे. ही कुठली आहे? ही पण MS-04 फॅमिली आली वाटतं. ही कुठली आहे? हे असं हॉटेल आहे. कसं असतं हे बघा. हे आपलं देऊळ, साईबाबा आणि महालक्ष्मी. हे हॉटेल आमचं. हे रिसेप्शन आहे, मस्त झाडं लावली, फ्रेश वाटतं एकदम. हे बघा, हे पाम ट्री आहे. हे कुठलं इंग्लिश ट्रीच वाटतं, पण फ्रेश एकदम. हे बघा, काउंटरला वास्तुशास्त्राप्रमाणे 100% अशी झाडं पाहिजे, आणि वुडन मटेरियल लावलं. तिथे पण वुडन आहे, इथे पण वुडन आहे. तिथे देवाचा आपला देवारा आहे, आणि हा काउंटरचा व्ह्यू असा. पण येऊ शकता या साईडला कधी आलं तर. स्वस्त आणि मस्त हॉटेल आहे, एकदम रिजनेबल रेट आहे. 2400 काय वाटत नाही, आणि AC ते पण, आणि पाणी वगैरे पण गरम आहे. पण उन्हाळ्यामध्ये कोण गरम पाणी वापरत नाही. तर जाऊया आता आपण पुढे. कदाचित ना जेजुरीचं कॅन्सल होतं आहे, बघूया. आता कृष्णादादा आले, त्यांच्या गाड्या काढतील त्या, कारण इथे होती गाडी ती. हाय डेंजर स्पॉट, इथे थोपलीच ती गाडी घाल माझी. तू काढतो? अरे कृष्णाची झोपमोड गेली यार. आपण आपल्या गाडीला गरम करून घेऊया. चला बाबा,
आपण आपल्या गाडीमध्ये एकदाचे. गाड्या काढल्यात त्यांनी, आपण पण निघूया. गणपती बाप्पा मोरया. काच वॉश करून घेतली तरी पण आहे, बाहेर जाऊन पुसूया तिला आरामात. तर हे कृष्णा दादा बिचारे सकाळी सकाळी उठले. ॲक्च्युली रात्रभर जागतात ना हे लोक, कधी पण गेस्ट येतं, कधी पण यांना जागावं लागतं. कृष्णा गाडी काढतोय आणि इथे एक लावली. आता मी ते आता माझी गाडी मागच्या साईडला जिथून मी गाडी काढली ना तिथे ते गाडी लावतील. ते जबाबदारीचं काम आहे, गाडी काढणं लावणं. हा मोकळी हवा. ड्रायव्हिंग सेन्स चांगला आहे कृष्णाचा, रिस्क फॅक्टर घेत नाही. गाडी जरा पुसून घेतो. काच तुम्हाला मी आता दिसत असेल समोर खूप स्क्रॅचेस पडले, तरी वरतून काय पडवलं काय माहिती. वायफर मारले तरी माती भरपूर आहे. चला आता मॅप प्रमाणे परत युटर्न घ्यायला सांगितलंय. आपण परत युटर्न घेऊ आणि जसं होतं तसं सरळ जाऊ. नशीब सकाळची वेळ, अजून पुणेकर बाहेर नाही निघालेत. जेव्हा निघतील ना बाहेर आपल्याला पहिले सकाळी सकाळी सिटी सोडावं लागेल आणि गर्दी कमी लागेल. पोलिसांना पहिलं प्राधान्य बाबा. आता परत राईट सांगतो. भेड करू काय, हे कर क्या राय. कुठं कुठं चाललंय घेऊन देव जाऊन. एकदा राईट सांगतो, एकदा लेफ्ट सांगतो. हा चाललंय काय बाबा. राईट घेतो आता इथून. इथून मी युटर्न मारला आणि इथून आता परत राईट टर्न घ्यायला सांगतोय. पहिले आपल्याला नाश्ता करायचा कुठंतरी. चांगला चहा नाही पिलोय. अय आता सरळ नंतर लेफ्ट. आता जाऊ दे सरळ. तर आपण आता अशा प्रकारे आता लागलोय मार्गाला. जाऊया आता हळूहळू. लागली पुण्याची ट्रॅफिक. आता ही ट्रॅफिक कधी निघेल आणि कधी नाही. निघाली हो नाही, कुठं निघाली. सकाळचे 9:30 वाजले आणि सगळे पुणेकर बाहेर निघाले असेल ऑफिसला. ॲक्च्युली आज सुट्टी आहे, सॅटर्डे संडेची. काय काय जणांना एवढी काही गर्दी नसेल असं वाटलं होतं. श्री संत बाळूमामा सुरी गर्ल नाही निघाल. सुरी गर्ल माय वाईफ इज व्हेरी स्ट्रिक्ट. सॉरी गर्ल. सॉरीचं स्पेलिंग काय लिहिलंय? एसो सुरी. सॉरीचं स्पेलिंग वेगळंच येतं ना. माय वाईफ. सॉरी गर्ल माय वाईफ इज व्हेरी स्ट्रिक्ट. काय पुण्याची ट्रॅफिक मस्त लागली आहे. गाडी काय आपली 10-20च्या पुढे जात नाही. वाघोलीला आलं. आता वाघोली अनलिमिटेडचा विषय आहे. तिखट नसावी जास्त. अजून काय मिसळ, मटकी बेड, डोसा पण आहे. डोसा पण खाऊया. चलो लेट्स गो. आणि आपण आता कुठं बसलो? फॅन खाली. इथे बसूया. मिसळ एका थाळी आहे.
हे बघा, म्हणजे एवढी मोठी मिसळ प्लेट आपल्याला आलेली आहे. तर आपण एवढी मोठी मिसळ खाणार आहे का? त्यात गुलाबजाम पण आहे. वाव, ताक पाहिजे, ताक ठीकठाक आहे. मटकी मिसळ तेलकटच रे, मजबूत. हे टाकायचं याच्यामध्ये अजून. तिकडे मजबूत, तिकडे मजबूत टाकू याच्यामध्ये. पण टाकूया. मटकी मच्छी मागून घ्यायला पाहिजे, चांगली आहे. जरा खाऊन बघूया. तिखट आहे थोडं. नाही आवडली आपल्याला, चवत नाही त्याला, थोडं तिखट आहे. चला पटापट मिसळ खाऊ आणि आपल्या गावाला जाऊया. आपण मिसळ कॅन्सल करतो बाबा. दादा छोटू इकडे नाही म्हणलं, मला एक ओणी उत्तप्पा आहे ना, लगेच हे जाम तिखट आहे आणि गरम पण खूप होते. पाऊस पण हा पडत नाही ना नालायक. डोक्यात ना बघ घाम. तो रखते है बाजू में स्पेशल मिसळ, स्पेशल घाम काढला मला. कोणी उत्तप्पा खाऊ बाबा. आता पहिले जाऊन AC मध्ये बसतो गाडीच्या. हा आंबट गोड आहे. उत्तप्पा का साधा आणि गप घरी पळा. उत्तप्पा चांगला आहे. अच्छा आहे. बाजूला राक्षस आलाय तो असतो. झाली आता मिसळ खाऊन. आता आपण जाऊ पुढच्या प्रवासाला. सॉलिड मिसळ म्हणजे सॉलिड बघा, काय घंटा खाणार तुम्ही. मी जशी तशी पाणी पिऊया. आपलं बिल देऊ आपण त्यांना. किती? हां, स्पेशल मिसळ डोसा. स्पेशल मिसळ तर वाया गेली आपली. चला आपली मिसळ खाऊन झाली. चल दादा बाय. आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. तर चला फायनली मिसळ खाऊन मस्त नरडं आणि सर्दी झाली. अख्खा नाक मोकळं झालंय. पण जाम तिखट आहे यार, जाम तिखट. त्यात आता ॲसिडिटी होणार अजून. पण नंतर बोलतात ते तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असती तर आम्ही कमी तिखटही दिली असती. पण आता काय सांगू दादा तुला. लेजेंडर लेजेंडर लेजेंडर. भीमा कोरेगाव मध्ये आलो आपण. भीमा कोरेगाव. आता याच्या पुढे आपल्याला सणसवाडी लागेल. तिथून मग बेल्ला जिजोरी हायवे करत आपण पुढे जाऊया.
जायचं आपल्याला शिरूरला. लेफ्ट साईडला चाकण, तळेगाव आणि आपला अहिल्यानगर म्हणजे नगर हायवे. आता शिक्रापूरवरनं आता नगर हायवे आपण सोडला. आता इथे पण ट्रॅफिक. वा रे वा. पाबळ, बेल्ला आणि आळेफाटा. आपल्याला जाताना आळेफाटा लागणार आहे मुंबईला जाताना. आता बेल्ला लागलं. बेल्ला येईल, बेल्ला पुढे नाही, पाबळ येईल पहिले. बेल्लाला आपल्याला नाही जायचं, सॉरी. तर चला निघूया पटापट. आता वाजलेत 12. आपण निघालोय 9:30ला. आपण रूम चेकआउट केलं. 12 वाजले म्हणजे तर भर उन्हाचंच आपण जाणार. काय करायचं काय तिकडे जाऊन. तर बघूया, जमलं तर थांबू आणि जाऊ घरी. धामारी गावाला, धामारी. इथून आपल्याला आता पुढे लागेल बेल्ला जेजुरी. बेल्ला जेजुरी हायवेच आहे. नाही, बेल्ला जेजुरी हायवे नाही. हां, स्टे बरोबर, बेल्ला जेजुरी आहे. शाळा सुटली मुलांची. सरळ बेल्ला. बरोबर. जेजुरीला आपलं जायचं होतं पण कॅन्सल झालं ना मित्रांनो. त्यांच्या घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली आणि ते कॅन्सल झालं. जाऊ दे. सरळ जायच्याऐवजी आपण लेफ्ट मारला आणि आपल्या नेटिव्ह प्लेसला चाललोय. इथून हा रस्ता एक लेफ्ट आहे का, तो मी मारला होता मागच्या वेळी. जाम भयंकर रस्ता खराब तो. गाणं, म्युझिक. अरे बापरे, लग्न वाटतं. काय बोलणार लोकांना ना. हे बघा, कॅमेरा हलायला लागला माझा इथे. काय बैल थांबलाय समोर. अभी देख, तूने उंगली किया ना, अभी देख. कसम हो सनम तेरी कसम. तर आलं आता केंदूर. मग अशी तर एका मूर्खाने गाडी अशी लावली आणि राईट साईडचा डोअर ओपन केला. आपली गाडी, आणि रस्ता छोटा होता. असे एक नालायक लोक आणि असे बावळट लोक आपल्याला मिळतातच. मी माझ्या व्हिडिओमध्ये आता हा तर छोटा ब्लॉग बनवला आहे, पण मी ना याची अख्खी रेकॉर्डिंग चालू ठेवणार. म्हणजे समजा 8 तासाचा प्रवास ना, 8 तासाची कंटिन्यू रेकॉर्डिंग. फायटच नाही आठवत नाही मला तरी काय. लोणी आले, लोणी. काहीतरी आलंय, गावाचं नाव नाही कळत. पण पहिले म्हणजे जुन्या काळामध्ये ना गावाचं नाव असायचं. काजू मसाला. सरळच आहे पण गावाचं नाव काय आहे हे का पण बोर्डवरती नाव नाही रे. पावळ. अच्छा, ओके, हे पावळ आहे. मग ते केंदूर होतं काहीतरी लिहिलं मग अशी. हा पावळचा डाव्या साईडला पण रस्ता जातो, पण भयंकर खराब. हा लेफ्ट. तिकडून कधी जात नका. मी गेलो होतो एकदा, चुकलो होतं बरोबर. हे पाबळ आले, लोणी पाबळ आहे ना. यस, पाबळ तालुका. इकडचं काय असेल बरं, शिरूर तालुकाच असला पाहिजे. आणि जिल्हा पुणेच आहे. तालुका शिरूरच असला पाहिजे. तर हे पाबळ आहे बरोबर. हे दोघं बाईकवाले आहेत ना, कमीत कमी 7-8 किलोमीटर झाला यांचा प्रवास. ते असेच गप्पा मारत चालले. त्यांची मजा बघायची का. इकडला पण अक्कल नाही, काय नाही, काय गप्पा मारत चाललेत ना. आपण पण त्यांच्या मागं बघत. त्यांनी त्यांची झोपच मोडव आता जरा. तो इकडचा राईट साईडवर तर असा गप्पा मारतोय की त्याची मजा बघा का. आता राईटला जातो का बघा तो. नाहीच जाणार. गेला बाबा, इतक्या वेळामध्ये आज गेला. घरी जाऊन गप्पा मारा ना हाताळ्यांनो. नाही सुधरेगा रे बाबा, तू नाही सुधरेगा.
खडकवाडी आली, खडकवाडी. आता सरळ जाऊन परत हायवेने लेफ्ट गेलो तरी आमचं गाव येतं. पण हा मधला रस्ता ना शॉर्टकटचा, याने आपण जाऊन बघूया चालू आहे का. हा सरळ जाऊन पुढे जाऊन लेफ्ट मारायचं तर डायरेक्ट तो रस्ता हायवे कुठला येतो परत तर नाव नाही आठवत यार की टाईमवरती. इथून जाऊन बघूया रस्ता चालू आहे का. In 600 meters, turn left. पुढून घ्यायचं होतं ते पण असं काहीतरी म्हणते लेफ्ट घे बोलते, चुकला, जाऊ दे. हा रस्ता तर चालू पाहिजे. रात्रीच्या वेळेस या रस्त्याला भीती वाटते जेव्हा एखादा नवीन माणूस या रस्त्याने ट्रॅव्हल करतो ना, कारण आजूबाजूला सगळी झाडं झुडूप आहेत, बिबट्या असतो, परत तिथलं लांडगे असतात इथे आणि बाजूला स्मशानभूमी पण आहे. तर भीती वाटते. भूतापितांचा काम आहे की त्या प्रचार करत नाही, पण घाबरण्यासारखा एरिया आहे. बाजूला डोंगर वगैरे, मनुष्यवस्ती जरा कमी आहे, तर काळजी घेतली बरी. तर मी पण हे आलं आमचं गाव. उतरून बघूया जागा आहे का गाडी लावायला आतमध्ये, कारण की काम चालू आहे रस्त्याचं ना. चाबी चाबी बंगल्याची चाबी माझ्या. हे बघा, चलो भाई देखते किती दिवस झाले काम चालू राहिलंय. थोडंसं तरी जागा असली तरी गाडी टाकू आपण. अरे यार, सगळे दगडीच टाकली या लोकांनी. नुसतं पेरू काढले 3 मोठे मोठे. अजून कुठे पेरू आमच्या का बरं. आता वरती खूप. ही आमची बाई नाही हालत झाली आहे, खूप दिवस बंद असतं. ही आमची जुली. जुली तू आली. ही एकच प्राणी असा आहे की कधी या रात्री तुम्ही, ती आपल्याला नेहमी भेटतेच. तर आता आपण जरा पारगावला जाऊन येऊ, म्हणजे आपल्या पुढच्या गावामध्ये. तिथे एक काम आलं आपल्याला, हवं. ए चल इकडे थांब जरा, चल इकडे, डिस्टर्ब करू नको, चल. तुझा आवाज येतो फोनमध्ये. भाई कुठं गेला. रस्त्याची कामं चालू आहे त्यांच्या. साब बदामाची शेती बघा आमची, बदामाची शेती. जुली तू बाजूला चल, मागे नाही यायचं आणि कळलं. आता आपण चाललो, जरा एक काम आलं आपल्याकडे घरी, म्हणजे त्यांचं घराचं वास्तू आणि टोटल बिझनेस जे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बिझनेस काय त्यांचा कसा आहे, कसा रन करतात, हे कुठे काय काय चुका होतात, या सगळ्या गोष्टी आपण बघूया. आता फुल जंगल आहे, रात्री लवकर यायला लागेल रस्त्याने. हा बघा एक वाघ. इथे आमचं जुनं घर आहे शेतातलं, बघा लेफ्ट साईडला. हे नाही का, ह्याच्या पुढचं पडलं, ते वादळ आलं होतं. हे बघा पडलं सगळं. हे जुनं आहे बघा, हे जुनं घर आहे आमच्या भावाचं. ही आमची शेती सगळी. आणि आता आपण चाललोय पारगाव. पण त्याच्या आधी ना आपण काहीतरी नाश्ता करूया, कारण की नाश्ता सकाळी जो उत्तप्पा आणि मिसळ खाल्ली ना तिखटवाली, तेवढंच केलंय. तर काहीतरी खाऊया, नाही तर परत पोटामध्ये कावळे ओरडायला चालू होती. हे बघा आमच्या गावचं फेमस हॉटेल, आणि इकडे स्वच्छता फार चांगली आहे. इकडची मिसळ खूप चांगली बनवतात, अजिबात तिखट नाही, तेलकट नाही, त्याने ॲसिडिटी होत नाही. आता याच्यावरती जी शेव टाकली ना, हे स्वतः यांच्या घरी बनवतात शेव,
आणि याचा जो तरीचा मसाला आहे, वाटण त्याला बोलतात, हे वाटण वगैरे सगळं यांचं स्वतःचं प्रॉपर असतं. काही बाहेरचं जास्त तेलकट वापरत नाही, जे ॲसिडिटी होईल असं. आणि मिसळीचा आनंद घेता घेता माझा ना माईक कधी बंद पडला माहिती नाही, आता व्हॉईस ओव्हर करतो आहे. बाजूला माझे फ्रेंड्स भेटले, त्यांच्याशी पण गप्पा मारल्या आणि ते म्हटलं अरे हे झालं ते झालं. मग आता यांची पण रजा घेतो, यांना टाटा बाय बाय केलं आणि आता आपण पुढे निघूया. इथे हे बघा, या हॉस्पिटलमध्ये मला जायचं आहे. इथे माझा मित्र ॲडमिट आहे. बाईक चालवताना कुत्रा आडवा आला आणि तो पडला. तर त्याला आपण मस्तपैकी नारळ पाणी घेऊ आणि पुढचा प्रवास त्याला भेटू आणि मग घरी जाऊ. बंगल्यामध्ये आज आपल्याला राहायचं आहे. तिकडची परिस्थिती खराब आहे, लाईट आहे, पाणी आहे, पण ते खूप दिवस बंद असल्यामुळे तिथे जराशी स्वच्छता करून राहायला लागेल. उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे मुंबईला, पण त्याच्या आधी जायचं आहे. माझा मित्र आहे अविनाश म्हणून, त्याच्याकडे अविनाश आणि वैभव त्याच्याकडे जाऊन त्यांनी मला जांभळं घ्यायला बोलवलं. तर जांभळं घ्यायची. त्यांच्या अख्ख्या घराचं काम आपण वास्तूप्रमाणे केलेलं आहे. त्याचा पण व्हिडिओ उद्या तुम्हाला दाखवतो. उद्या आपण इथून म्हणजे नारायणगावपासून मुंबईला जाणार आहेत. तर तो एक ब्लॉग मी शूट करीन. त्याच्यानंतर आपल्याला परत जायचं आहे बेळगावला. तर बेळगावचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे. तर फिरता फिरता मी माझी कामं करतो वास्तुशास्त्राची, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजीची. तर नक्कीच बघत राहा. सगळ्यांनी हॅपी राहा, जीवनाचा आनंद घ्या. एवढं बोलून मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला ते बोलतात ना प्रेम द्या. बाय बाय.